राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सध्या सहकाराच्या पायावर उभ्या असलेल्या एका मोठ्या घराण्यातील संघर्षाने अक्षरशः धग धरण्यास सुरुवात केली। क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याभोवती उभ्या राहिलेल्या या वादळानं आता कौटुंबिक सीमारेषा ओलांडत सार्वजनिक आंदोलनाचं रूप धारण केलंय। वैभव हटाव हुतात्मा पॅटर्न बचाव ही घोषणा सध्या परिसरात घुमते। या घोषणेनं संघर्षाची तीव्रता आणि भावनिकता अधोरेखित केली आहे। कारखान्याच्या कार्यस्थळावर किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला कारखान्याच्या 14 संचालकांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येतोय। नायकवडी कुटुंबातीलच व्यक्तींनी उभारलेलं हे आंदोलन म्हणजे जणू घरातील महाभारतच रस्त्यावर उतरल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे। या कारखान्याची कहाणी ही केवळ साखर उद्योगाची नाही, तर एका विचारांची, एका चळवळीची आणि एका सामाजिक क्रांतीची आहे। क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांनी एका छोट्याशा हायस्कूल पासून सुरुवात करत प्रचंड संघर्षातून हा कारखाना उभा केला। शेतकरी, कामगार, दलित आणि वंचित घटकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून घेतलेला निर्णय, ऊसाला योग्य दर, साखर उतार्यातील पारदर्शकता आणि पुरोगामी चळवळींना दिलेला पाठिंबा या साऱ्यांनी हुतात्मा पॅटर्न हा विकासाचा एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय। वाळवा परिसरातील 15 गावांचं जीवन या कारखान्याभोवती फिरू लागलंय। हुतात्मा दूध संघ, बाजार, बँक, शिक्षण संस्था या सगळ्यांनी मिळून एक सशक्त सामाजिक आर्थिक विश्व उभं केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हुतात्मा गटाचा प्रभाव दिसून आला। या सर्व वारशाच्या बळावर वैभव नायकवडी आणि गौरव नायकवडी यांनी राजकीय रणांगणात ही आपली ताकद आजमावली। मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते। एकेकाळी कर्जमुक्त असलेला आणि ठेवी असलेला हा कारखाना आता 450 कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेल्याचा आरोप आंदोलक करतात। वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वावर मनमानी, भ्रष्टाचार, साखर चोरी आणि खाजगी ट्रस्ट मार्फत गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले। अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि कारखान्याचं कर्ज स्वतः फेडावं ही आंदोलकांची ठाम मागणी आहे। दुसरीकडे वैभव नायकवडी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कर्जाची नियमित परतफेड सुरू असल्याचं स्पष्ट केलं। मात्र त्यांच्या भूमिकेत बचावात्मकता जाणवत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। या संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही झाला। माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि बाळासाहेब नायकवडी यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांनी तो ठामपणे फेटाळून लावला। त्यामुळं हा वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्ह दिसू लागले। नायकवडी कुटुंबातील हा अंतर्गत संघर्ष आता सांगली जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। नायकवडी विरुद्ध नायकवडी ही लढत केवळ सत्तेसाठी नाही, तर वारशाच्या जपणुकीसाठी आहे किंवा वैयक्तिक वर्चस्वासाठी याबाबत जनतेत उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही आहेत। वाळवा तालुक्यातील इतर राजकीय गट आणि नेते सध्या थांबा आणि पहा या भूमिकेतून या संघर्षाकडे पाहत आहेत। मात्र आंदोलनाला मिळणारा वाढता जनाधार पाहता ही लढत अधिकच रंगतदार आणि निर्णायक टप्प्याकडे झुकताना दिसते आहे। हुतात्मा संकुलाच्या या संघर्षाचा शेवट काय होणार, कोणाचा विजय होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुतात्मा पॅटर्न खरोखरच वाचणार का, या प्रश्नांची उत्तर आता काळच देणार आहे। सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।